निसर्ग राजा एक सांगते, गुपित जपलंय रे. मंडळी, प्रत्येकाला आपल्या जीवनात काही ना काही चिंता टेन्शन असते आणि त्यामुळे बरेच जणांच्या आयुष्यात काय ना काय घडत असते. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कसे आहात? चांगलेच असाल आणि असायलाच पाहिजे. तर आज मी तुम्हाला एक सिक्रेट, गुपित, छान मजेदार अशी एक गोष्ट सांगते. तर या जवळ, या कान जवळ करा. तर मंडळी, मी जेव्हा जाड होती तेव्हा काही लोक म्हणायचे, अगं खातेस तरी काय, कोणसे चकी का आटा खाते हो, आम्हाला तरी सांग. आणि जेव्हा मी आता थोडीशी बारीक झालेली आहे तर तेच लोक सांगतात, अगं काय खातेस की नाही, एवढी कशी सुकडी झाली. आहे की नाही मजेदार गोष्ट. तर मंडळी, सुकडं आणि जाड होणं हे कदाचित आपल्या हातात नसेल असं मला वाटते, ते नैसर्गिकच असेल. तर मी जेव्हा जाडी होती ना तेव्हा आई नेहमीच म्हणायची, अगं खायला तरी कमी कर, नाही तर चालायला तरी जा, काय ते ड्रेस घालतेस, कसं ते पोट दिसते. नेहमीच म्हणायची. तर मंडळी, आज आईची खूप आठवण येते. आज आई असती तर मी तिला सांगितलं असते, बघ आता तुझी लेक कशी झालंय. सगळे आता म्हणतात की छान फिगर झालंय, परंतु ते शुगर मुळे फिगर झाले हे तर आहेच आहे. तर काय त्याला करणार ना. तर मग तुम्ही पण सुकडं झालत की जाडं झालत, बारीक झालत की पातळ झालेत की जाड झालेत, ते नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच छान छान व्हिडिओ पाहत राहा. तर मग तुम्ही तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.